1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांनी बेमुदत संप पुकारलाय। देश पातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशननं हा संप पुकारलेला आहे आणि यामध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसिन परवानाधारक महासंघ हे सुद्धा असणार आहेत। तर रेशन दुकानदारांच्या अनेक मागण्या या प्रलंबित होत्या, जसं की मार्जिन इन्कम गॅरंटी 50,000 करा, मार्जिन मनी 300 रुपये करा, 2G ऐवजी 4G मशीन द्या आणि कालबाह्य नियम बदला किंवा आनंदाचा शिधा हा कायमस्वरूपी राबवून कांदा, चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलंय। आणि राज्यात सुमारे 53,000 रास्त भाव दुकानदार आहेत ज्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका ही महासंघाकडून करण्यात आलेली आहे। तेव्हा परिणामी या सगळ्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसणार आहे।